माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कोट श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अरण्यकांड भाग 15. प्रथम श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते. श्रीराम, लक्ष्मण, सीता पंचवटीचा जाणं निघाले. पंचवटी परिसर फार म्हणे होता हो, पण त्या विभागात त्रिशिरा, खोर, दूषण या राक्षसांनी फार उत्साहात मांडला होता. त्यांचे मोठे सैन्य तेथे होते. अरण्यात त्यांची सत्ता होती. मानवांना तेथे राहणे अगदी कठीण होते. पुढे त्यांचा नाश करायचा होता. रामाच्या हातून हे कार्य करायचे असे अगस्त्यांनी योजले होते. पंचवटीच्या मार्गे जात असताना राम लक्ष्मणावर एक फार अवाढव्य आकाराचा पक्षी दिसला. तो राक्षस असावा असे त्यांना वाटले. रामाने लक्ष्मणाने धनुष्यावर बाण चढवले. त्या पक्षाला ठार करावेसा विचार बेत होता. पण आधी रामाने त्याला आपली ओळख देऊन आव्हान केले. तू कोण? आमची वाट अडवून का बसला? असे त्याने विचारले. त्यात पक्षी म्हणाला, मी दशरथ राजाचा मित्र. दशरथ जेव्हा देवांना सहाय्य करण्यासाठी स्वर्गात गेला, त्याने राक्षसांचे युद्ध केले. त्यावेळी राक्षसांचा राजा नमुची याचे शिरस्त्रांनी उडविले. तेव्हा दशरथाने नमुची राक्षसाला मारले. मला त्याची आठवण येते. तू त्याचा पुत्र राम, हा लक्ष्मण, ही तुझी पत्नी सीता. मी तुझ्या सहाय्यासाठी येथे आहे. समज, वृद्ध पक्षाची उत्पत्ती कश्यपापासून झाली. मी राक्षस नाही हे लक्षात घ्या. तर म्हणाला तो, कश्यपाच्या अनेक स्त्रिया होत्या. त्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न झाली. त्याची पत्नी कद्रू हिच्यापासून सर्प झाले व विनतेपासून गरुड व अरुण हे झाले. अरुणाचा पुत्र मी. माझे नाव जटायू. माझा भाऊ संपाती हा गरुड विष्णूचा वाहन झाला. आमचा पिता अरुण हा सूर्याच्या रथावर सारथी. रामाने जटायूला विवादन केले. जटायूने कद्रू व विनता यांचे वैमनस्य. विनतेला कद्रूची दासी व्हावी लागली. ती कथा. गरुडाने देवांकडून अमृत आणले, ती कथा. आणि इंद्राने अमृतघट कसा परत नेला. कद्रूने सापांना सर्वनाशाचा शाप कसा दिला. आस्तिक सर्पसत्रात सापांना कसा वाचवेल, वैश्यप वगैरे पूर्व इतिहास सांगितला. तो सर्व इतिहास आम्हाला सविस्तर सांगावा असे रामाने विनवले. तेव्हा जटायूने अमृताच्या प्राप्तीची कथा सांगितली. कश्यप गरुडो आख्यान नावाचा हा 6वा अध्याय येथे संपला. अरण्यकांडमधला. आता अरण्यकांडातला 7वा भाग. जटायूने जो इतिहास रामाला सांगितला तो येथे सविस्तर वर्णन करीत आहे. श्रोत्यांनी अवधान द्यावे. कश्यपाच्या 2 स्त्रिया कद्रू विनता ह्या होत्या. त्या परस्परांचा मत्सर करीत असत, पैजा मारीत असत. जी कोणी पैजारेल तिला विजेती, जी मिळेल ते करावे लागत असे. एकदा कद्रूने विनतेला विचारले, सूर्याच्या रथाला घोडे आहेत, त्याचा रंग कसा? विनता म्हणाली, घोडे पांढऱ्या रंगाचे आहेत. कद्रू म्हणाली, खोटे. जर अश्व पांढरे असतील तर मी देवाच्या वर्षाप्रमाणे 1 वर्षभर तुझ्या घरी घागरीने पाणी भरेन, कारण ते घोडे खरोखर निळे आहेत, निळे. विनता म्हणाली, छे, घोडे पांढरेच. जर ते निळे असतील तर मी देवांच्या वर्षाप्रमाणे 1 वर्षभर तुझे जलवाहन करणारी दासी होईल. अशा पैजा मारायच्या होत्या. विनतेचा पुत्र अरुण सूर्याचा सारथी. त्याने विनतेला सांगितले की अश्व धवल वर्णाचे आहेत. विनतेचा पुत्रावर विश्वास होता. कद्रूने आपले पुत्र जे सर्प होते त्यांना विचारले, सूर्याच्या रथाचे घोडे कोणत्या वर्णाचे? ते म्हणाले, घोडे पांढरे. ते ऐकून कद्रू दुःखी झाली. ती पुत्रांना म्हणाली, विनतेजवळ मी पैज मारली. सूर्याचे घोडे निळे असे मी सांगितले, ते तर धवल. तर मला विनतेची दासी व्हावी लागेल. दासी. त्यावर सर्प म्हणाले, आई, नीट माहिती करून घेतल्याशिवाय अशी पैज का मारली बरं? आता तुझ्या मत्सरापायी तुला दास्य करावे लागेल ना. तर कद्रू म्हणाली, तुम्ही नुसता मला दोष देता, पण या पैजेच्या बाबतीत माझी सुटका करण्याचा प्रयत्न का करीत नाही रे? तुम्ही ते घोडे निळ्या रंगाचे करून टाका. पुत्र म्हणाले, आम्ही जर असे कपट केले तर आमचा वंश नष्ट होईल. आम्ही काही करू शकत नाही. पुत्रांचा मोठा राग आला होत्या कद्रूला. आईचे काम ऐकत नाहीत, काय उपयोग आहे सापांचा? तिने रागाच्या भरात आपल्याच पुत्रांना शाप दिला, तुम्ही आगीत जळून मराल. या सर्व सर्प
गगनात गेले. सूर्याच्या रथाच्या घोड्यांना दंश करून त्यांनी त्यांचा रंग निळा केला. ते मातेला म्हणाले, आता तू विनतेला अश्व निळे आहे ते दाखव. विलंब झाला तर सूर्य विष शोषण करील आणि तुला पै धरावे लागेल. तेव्हा कद्रूने विनतेला बोलावून आकाशात सूर्याचे घोडे नीलवर्ण आहेत ते दाखवले. कद्रू विनतेला म्हणाली, तू आता माझी दासी झालीस. विनता गोंधळली. अरुण तर तिला म्हणाला होता की सूर्यरथाचे अश्वधवल, मग असं कसं झालं? पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं, अश्व तर निळे. आता दास्य स्वीकारावे भाग. तेव्हा विनता कद्रूची दासी झाली. सर्पाने आईच्या शापावर उशाप मागितला. कद्रू आता आनंदित झाले. तिने उशाप दिला, सर्वजण अगीच जळून मरत असाल तर अस्तिक येऊन तुमचे रक्षण करील, अंश नाश टळेल. कोण येऊन? अस्तिक. आस्तिक. विनताला कोणत्या तरी प्रकारे सत्य कळेल, आपल्या पुत्रांचे कपट ओळखेल व आपला सूड उगेल अशी धाकधूक मात्र कद्रूच्या मनात सतत राहिली. विनतेने अरुणाला विचारले, तू म्हणाला होतास की अश्वधवल आहेत, मग ते निळे कसे झाले? मला त्यामुळे कद्रूची दासी व्हावे लागले. अरुण म्हणाला, आई, मी तुला खोटे सांगितले नाही. कद्रूचे पुत्र सर्प आहेत. त्यांनी गुप्तपणे अश्वांना दंश केला, त्यांचा वर्ण निळा केला. हे त्यांनी कपट केले, म्हणूनच तू पैज हरलीस. आपले अश्व सापांनी दंश करून निळे केले हे सूर्याने पाहिले. तेव्हा त्याला राग आला, क्रोध आला. सर्प पंखाने उडत असत म्हणूनच वर येऊ शकले होते. सूर्याचे त्यांचे पंख छाटले, त्यांचे पाय छाटले. पूर्वी सर्पांना पुष्कळ पाय होते हो. सूर्याच्या शापामुळे सर्प जमिनीवरून आपल्या तंगाने फक्त सरपटत जाऊ शकतात. त्यांना उठता येत नाही, चालता येत नाही. का? ही घटना घडली त्यामुळे. सूर्याने अश्वाच्या अंगातील विष आकर्षण करून ते त्यांच्या कानापुरतेच ठेवले, त्यामुळे ते श्यामकर्ण झाले. अरुणाला सूर्याच्या रथावरून सूर्योदय काळापुरते आपला पिता कश्यप, माता विनता यांना वंदन करण्यासाठी रथ सोडून जाण्याची सवलत होती. तेव्हा तो मातेला भेटायला आला होता. विनता त्याला म्हणाली, सर्पाचे कपट मला कळले आहे. सूर्याचे विषहरण करून त्याचे अश्व फक्त श्यामकर्ण केले. त्याने सर्पांना शाप देऊन त्याचे पाय पंख कापून टाकले हे कळले. पण मी कद्रूची दासी झाले ते झालेच. मला या दास्यातून कोण मुक्त करील? तू त्यासाठी काही करू शकशील का? त्यावर अरुण म्हणाला, आई, मला तर सतत सूर्याचे सारथ्य करायचे आहे. तुझी दास्य मुक्ती गरुड करू शकेल, तो पराक्रमी आहे. असे सांगून अरुण गगन मार्गे पुन्हा सूर्याजवळ गेला. विनतेने मग गरुडाचा सर्व हकीकत सांगून विचारले, मी दास्यमुक्त कशी होईल? गरुडाला भयंकर राग आला. सर्पांचा नायनाट करतो अशी गर्जना तो करू लागला. पण त्याने आपला राग आवरला. आईला म्हणाला, तू कद्रूलाच शापमुक्तीचा उपाय विचार. तिला जर एखादी मौल्यवान वस्तू हवी असली तर मी आणून देईन. त्याने ती तुला दास्यमुक्त करील. विनता कद्रूकडे गेली. तिने गरुडाचा निरोप सांगितला. कद्रूने विचार केला, गरुड मोठा पराक्रमी, त्याने माझ्या पुत्रासाठी अमृत आणले तर ते अमर होईल. ती विनतेला म्हणाली, देवांच्या हाती असलेले अमृत जर गरुड माझ्या मुलांसाठी आणेल तर मी तुझी दास्यातून मुक्ती करेल. काय आणायला सांगितलं? अमृत. विष्णूजवळ अमृताचे सार असे परमामृत ते गरुडाने आणून दिले पाहिजे. विनतेने कद्रूचे वचन गरुडाला सांगितले. तेव्हा मातेचा आशीर्वाद घेऊन गरुड निघाला. जाताना त्याने पिता कश्यप यांनाही नमन केले. कश्यपाने त्याला आशीर्वाद दिला, तू परमामृत स्वपराक्रमाने प्राप्त करशील, युद्ध करशील, त्यातच तू मोठा विष्णुभक्त होशील. तू विष्णूचेच नामस्मरण कर, त्यामुळे विष्णू तुझ्यावर प्रसन्न होईल. अच्युताय नमः, अच्युताय नमः असा मंत्रोपदेश कश्यपाने गरुडाला केला. विनतेपाशी नकुळा नावाची दासी होती. तिचा पुत्र तो नकुळ. नकुळ म्हणजे मुंगूस. तो सापांना मारतो. नकुळ हा गरुडाचा सहाय्य करत आहे. गरुडाचा जो नामाचा उपदेश मिळाला त्यामुळे गरुडाचे मनोधैर्य फार वाढले. एकनाथ महाराज काय म्हणता? नामापाशी भुक्तिमुक्ती, नामापाशी यशकीर्ती, नामापाशी विजय प्राप्ती, कर्मा निर्मुक्ती हरिनामे,
गरुडाची कथा इथे संपली. आता पुढचा भाग बघूया. अच्युताय नामाचा जप करीत गरुड निघाला. त्याच्या मदतीला कश्यपाचे अनुयायी 7 वर्ष आले. गरुडाने प्रयाण केले. त्याला हे कळून आले की परमामृतम फारच कडक सुरक्षेत देवांनी विष्णूपाशी ठेवले. त्याच्या भोवती अनेक कवचरूप वेडे विष्णूचे सेवक त्याचे नित्य रक्षण करत असतात. पण गरुडाने सर्व कवचे भेदून एकदम अमृताचा कलशच उचलला आणि तो गगनमार्गे उडाला. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न सर्व सर्प, यक्ष, मरुत, यमदूत, शिवदूत यांनी केला. पण त्या सर्वांची गरुडाने धुळदाण उडविली. सर्व देव त्याच्याशी लढायला आले, पण गरुडापुढे त्यांच्या सर्व शक्ती फुकट गेल्या. ब्रह्मदेव, शिव, यम सर्व देव निष्प्रभ झाले. कारण राम कृष्ण यांचा मूळ जो अच्युतम पुरुषोत्तम त्याचे नाम गरुडाच्या जीवावर होते. विष्णूचे ध्यान हृदयात होते. त्याच्या पराक्रमाने विष्णू त्याच्या भेटीसाठी आला. अमृत कलश घेऊन जाणारा गरुड त्याने पाहिला. त्याने आपले सुदर्शन चक्र सोडले, पण गरुडाने सुदर्शन चक्रही गिळून टाकले. विष्णू त्याच्याजवळ युद्ध करण्याऐवजी त्यावर प्रसन्न झाला. वर माग असे तो गरुडाला म्हणाला. तर गरुड त्याला म्हणाला, अरे तू मला जिंकले नाहीस आणि वर माग असे कोणत्या तोंडाने म्हणतोस? मला काय कमी? कश्यपाचा वरद असतं माझ्या मस्तकावर. देवा, तुझेच अच्युत नाम माझ्या मुखी. खरे म्हणजे मीच तुझ्यावर दया केली पाहिजे. तुलाच काय हवे ते सांग, मी ते तुला देईन, वरदान देईल. गरुडाने वचन दिले. विष्णूने विचार केला, गरुडासारखा पक्षी जर नित्य आपल्याजवळ असेल तर किती उपयोगी पडेल. तो गरुडाला म्हणाला, तू वचन देतोस तर मी असे मागतो की तू माझे वाहन व्हावे. गरुडाला फार धन्यता वाटली हो. त्याने मनाने विष्णूची भक्ती केली आणि वाचेने त्याचे नाम घेतच होता. ती भक्तीच आता फलित होणार होती. त्याने लगेच विष्णूचे वाहन होण्याची मान्यता केली. अमृत कलश सापांना देऊन आपल्या आईची दास्यातून सुटका करण्याची इच्छा त्याने धरली होती. त्यासाठी त्याने स्वतः विष्णूचे दास्य पत्करले. त्याने विष्णूला वंदन केले. युद्धात जिंकून घेतलेली देवांची शस्त्रे त्याने विष्णूच्या सांगण्यावरून सर्वांना परत केली. मग विष्णूने प्रजापतीला बोलावून त्यांच्याकडून गरुडाला प्रेमाने अमृत कलश प्रदान केला. त्यावेळी इंद्र तेथे उपस्थित होता. तो म्हणाला, गरुडा, अमृत जरी सापांना दिले तरी ते त्यांच्या मुखात पडताच विष होईल. साप अमर होण्याऐवजी त्याच्या दंशाने देव मात्र मरण पावतील. त्याला काय उपाय करावा? त्यावर गरुडाने विष्णूला विचारले, याला काय उपाय? स्वामी विष्णू म्हणाला, तू असे कर, अमृत सर्पांना देऊ नकोस. ते आधी कद्रूला दे. तिला सांग, मी पवित्र दुर्वांवर हा कलश ठेवतो. तू प्रथम स्नान कर आणि मगच या कलशाला स्पर्श कर. मी गंगा किनारी दुर्वांकुरावर कलश नीट ठेवतो. तू कलश ठेव. कद्रू स्नानाला जाईल, सापही स्नानाला जातील. तेवढ्यात इंद्र ढोम कावळ्यांच्या रूपाने येऊन अमृत पळविलं. गरुडाने त्याप्रमाणे केले. ढोम कावळ्याच्या रूपाने इंद्राने दुर्वांकुरावरचा अमृत कलश नेला. त्याआधी अनेक कावळे तेथे आले होते. त्यांनी चोचीने अमृत प्राशन केले. कावळ्यांच्या रूपाने तेथे देवगणच आले होते. जे सर्प झगडा करण्यासाठी आले त्यांना गरुड, मुंगूस, घारी, गिधाडे यांनी मारले. पुढे सर्प भयभीत होऊन पाताळात पळाले. दुर्वांवर अमृत पडले. त्यामुळे दुर्वाच्या अंगी अमृताप्रमाणे संजीवक शक्ती आली. कावळे दीर्घायुषी झाले. दरबार अमृत पडले होते ते चाटण्याच्या सापाने प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या जिव्हा कापून दुहेरी झाल्या. कद्रूच्या सन्मुख गरुडाने जेव्हा अमृत कलश ठेवला तेव्हा कद्रू प्रसन्न झाले. तिने तत्काळ विनतेला दास्यातून मुक्त केले होते. पण नंतरच्या इंद्राच्या देवांच्या कपट योजनेमुळे अमृत सापांना मिळाले नाही. गरुडाने आपल्या मातेला सुखी केले. तो विष्णूचा वाहन झाला. जटायूने एवढी कथा सांगून पुढे म्हटले, गरुडाचा भाऊ अरुण याचे मी व संपाती असे दोघे भाऊ, दोघे पुत्र. गरुडाचा भाऊ कोण? अरुण. आणि त्याचे मी आणि संपाती असे दोघे पुत्र. अरुणाने मला रघुवंशी याची सेवा करण्याची आज्ञा दिली, म्हणूनच मी दशरथाशी मैत्री केली. अरुण हा सूर्याचा सारथी, तुमचा अंश सूर्यप्रभो, त्यामुळे मी तुमचा सेवकच आहे. पंचटीमध्ये आपण तिघांनी
निवास करावा. तुम्ही दोघे मृगया करण्यासाठी वनात गेलात की मी सीतेचे रक्षण करीन. राक्षसांची शक्ती माझ्यापुढे काहीच नाही. तराल सरोवरापाशी मी राहीन. ते पंचवटीपासून जवळच आहे. तेथेच एक डोंगर आहे. तेथून मला पंचवटीचा परिसर दिसेल. खरे तर रामा, तुझ्या नामाचे स्मरण करूनच मला शक्ती येईल. असे म्हणून जटायूने रामपदी आपले मस्तक लोविले. रामाने त्याला जवळ घेतले. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पंचवटीत जटायुकृत पूर्व इतिहास नावाचा 8वा अध्याय येथे संपला. आता 9वा भाग. जटायूचा निरोप घेऊन राम, लक्ष्मण, सीता पंचवटी नामक स्थानी आले. तेथे अरुणा वरुणा ह्या नद्यांचा संगम होता. कपालेश्वर मंदिरापासून एक क्षेत्र अगदी जवळ होते. रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने तेथे अनेक सोयी असलेले एक विस्तीर्ण पर्णशाळा निर्माण केली. तेथे तो रामाची सर्व प्रकारे सेवा करीत राहिला. आश्रम फार चांगला झाला होता. रामाने लक्ष्मणाला फार प्रेमाने धन्यवाद दिले. लक्ष्मण राम सीता यांच्यासाठी फुले, फळे, पाणी, लाकडे आणून दिले. नित्यनेमाने आणून दे. सीताई रामाची मनभावे सेवा करी. मृगया करून ते दोघे हरणे मारून आणीत. त्या वनातही त्यांनी अग्नी कायम प्रदीप्त ठेवला होता. त्यावेळी मांसाशिवाय अन्य अन्न त्या अरण्यमय प्रदेशात मिळत नसे. पण पंचवटीच्या आसपास नाना फळझाडे होती. ताडाची फळे, आम्रफळे, पणस आदी सर्व प्रकारची फळे सहज मिळत. श्रीरामाला पित्यासमान, सीतेला मातेसमान मानून लक्ष्मण तेथे सेवाभंग होता. स्वतःचे मन तो पूर्ण ताब्यात ठेवत होता. सीता सौंदर्यवर्णी होती. वस्त्र तुटपुंजी होती. रम्य मनाचा परिसर होता. तरी कोणत्याही प्रसंगी लक्ष्मणाचे मन सीतेमुळे विचलित झाले नाही. अशा प्रकारे त्या जितेंद्रिय लक्ष्मणाचे सेवाव्रत अखंड चालले होते. तो नित्य अचल लयित चित्त होता. अचल चित्त होता. एकदा तो फळे, फुले, कंदमुळे इत्यादी अन्याकरिता वनात जात होता. दूरवर गेला असता एक नवल घडले. तेथे एका रान जाळीत सांब नावाचा शूर्पणखा राक्षसीचा पुत्र दीर्घकाळ तप करीत बसलेला होता. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्याला हवे असलेले कालखंग महादेवाने त्याच्याकडे गगनमार्गे पाठविले. त्यावेळेस लक्ष्मण तेथे जवळपास होता. ते शक्तिरूप कालखंग गगनातून खाली पडत होते. कालखंग सजीव स्वतः विचार करणारे होते. त्याने विचार केला, सांब हा दुष्टवृत्तीचा राक्षस. माझ्या बळावर तो भयंकर हिंसा करेल. जगात हाहाकार माजवेल. त्यापेक्षा मी शेषाचा अवतार असलेल्या सूर्यवंशी लक्ष्मणाच्याच स्वाधीन व्हावे. असा विचार करून ते खड्ग अलगद येऊन लक्ष्मणाच्या हातात प्रगट झाले. लक्ष्मण चपापला, आनंदी झाला. त्याने ते भारी खड्ग हातात तोलवून पाहिलं. ते चांगलंच जड होतं. तो ते गरगर फिरून पाहू लागला. त्याची धार किती तीक्ष्ण हे पाहावे म्हणून समोरच असलेल्या जाळीवर त्याने घाव घातला. तो घाव नेमका त्या सांबाला जोरात लागला आणि तो तत्काळ मेला. लक्ष्मणाने नीट पाहिलेच नाही. आपल्या हातून ब्रह्महत्या झाली असे भय त्याला वाटले. तो लज्जित झाला. आपल्या हातून पाप घडले या आशंकेने तो मनात फार भयभीत झाला. तसेच तो रामाकडे परत आला. झालेला प्रकार त्याने रामाला सांगितला. राम म्हणाला, लक्ष्मण, कोण मृत झाला त्याआधी आपण पाहू, मग पाप की पुण्य ठरू. राम लक्ष्मण पुन्हा त्या जाळीपाशी आले. पाहता तो काळका भिन्न मोठे दात असणारा उग्र चेहऱ्याचा प्रचंड राक्षस लक्ष्मणाची भयशंकर पापशंका दूर झाली. राम म्हणाला, ह्या राक्षसाच्या तपाने त्याला हे काळखंग मिळणार होते. पण त्याच्याकडे न जाता तू चांगला आहेस म्हणून तुला मिळाले दिसते. हे फार चांगले. पण या राक्षसाच्या घातामुळे इतर राक्षस संतापतील, आपल्यावर हल्ला करतील ही भीती. चल आता थोडी फळे घेऊन परत जाऊ. राक्षसाच्या काही हालचाली होतात तिकडे आपण तिकडे लक्ष दिले पाहिजे. हे दोघे आश्रमात परत आले. शूर्पणखा त्यावेळी लंकेत होती. तिला फार वाईट स्वप्न पडली की रावणाला सांगून तिचे स्थान जे पद्मपूर तेथे आली. त्रिशिरा खर दूषण यांना भेटले. मग साम जेथे तप करीत होता तेथे आली. साम शिरच्छेद होऊन भरून पडला होता. ते प्रेत पाहून ती शोक करू लागली. ती संतप्त झाली. त्याच वनात तिला दुरून लक्ष्मण दिसला. सांबाच्या मृत्यूला काही दिवस झाले होते. लक्ष्मण तेथे फळे नेण्यासाठी पुन्हा आला होता. त्याच्या हातात जे भयंकर खड्ग होते
हाच माझ्या मुलाला ठार मारणारा असणार, असा तर्क तिने केला आणि सूट केण्याचे लगेच ठरविले. लक्ष्मणाची शारीरिक चिन्हे पाहून तिला उमगले की हा वीर असामान्य होय. त्याच्यावर हल्ला करीन तर मला तो ठार करीन. त्यापेक्षा सुंदर आर्यश्रीचे रूप घेऊन त्याला भुलवावे. तो मोहित झाला की कपटाने त्याला मारावे. तिने सुंदर मानवी तरुणीचे रूप घेतले. भूषणांनी नटून टटून थाट करून ती लक्ष्मणाजवळ लाजत मुरकडत आली. गोड गोड बोलून मोहक हावभाव करून तिने त्याला मोहित करण्याचा, लग्नास प्रवृत्त होण्यासाठी प्रयत्न केला. पण लक्ष्मण तिला म्हणाला, गंगा किनारी पंचवटीत आमचा आश्रम आहे. तेथे माझा ज्येष्ठ बंधू वहिनी राहतात. त्या बंधूचे नाव राम. त्याने जर मला आज्ञा दिली तरच मी तुझ्याशी विवाह करेन. शूर्पणखा रामाकडे गेली. ती राक्षसी हे रामाने ओळखले. समोपचाराने तो तिला म्हणाला, लक्ष्मणासाठी मी लेख लिहून देतो. तो वाचून त्याप्रमाणे तो वागेल. तुझ्याजवळ तोंडी निरोप दिला तर त्याचा तुझ्यावर विश्वास बसणार नाही. रामाने तिला पाठमोरी उभी करण्यास सांगितले. ती प्रथम खोटी खोटी लाजली. जेव्हा तिने पाठ उघडी केली तेव्हा रामाने लिहिले, ही राक्षसी आहे, ती घात करील. तिचे नाक कापून तिला घालवून दे. शूर्पणखा तशीच लक्ष्मणाकडे आली होऊन लागली, तुमच्या भावाने परवानगी दिली आहे. आपण आता लग्न लावू. माझ्या पाठीवर त्यांनी लिहून दिले. लक्ष्मणाचा संदेश वाचला आणि तरुण स्त्री रूपात असलेल्या त्या राक्षसीला झटकन खाली पाडून तिचे नाव खडंगाने नाक छाटले. तिने एकदम प्रचंड रूप धारण केले. ती ओरडू लागली. लक्ष्मणाने पुढा खडंग उगारले तेव्हा ती ओरडून किंचाळत पळून गेली. लक्ष्मणाने आश्रमात जाऊन हा सर्व प्रकार आम्हाला सांगितला. श्री शूर्पणखा आख्यान नावाचा हा 9वा अध्याय या ठिकाणी संपला. आता पुढील भागात आपण पुढील भाग बघूया. श्रीरामचंद्राय नमः. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम् एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.